की तुमच्यासाठी गणपती म्हणजे काय? माझ्यासाठी म्हणजे सर्वांसाठीच गणपती म्हणजे एक आपलं आराध्य दैवत आहे. म्हणजे ते कारण असं की तुम्हाला पुराणातही कुठे गणपतीने कुठल्या देवाची पूजा वगैरे केलं हे मिळणार नाही तुम्हाला. ते आम्हाला सेवा करायची संधी देतात, हे आमचं भाग्य म्हणेल. अडीअडचणीला त्यांच्या मागे बाप्पा आहेत. उत्सवाची जी मजा आहे ना ती त्याच्यात त्याला काहीतरी गालबोट लागतं. त्याच्यामुळे गणपती लोकांना कसा समजला पाहिजे की लोकांना कसा समजतो? व्यावसायिकदृष्ट्या गणेशोत्सवाकडे बघितलं जातं. नमस्कार मंडळी, गणेशोत्सव फक्त सण नाही तर बाप्पाचा जन्मोत्सव आहे. तर आज आपण भेटणार एक अशा व्यक्तीला जे बाप्पांची सेवा करतात. कसे आहेत गुरुजी? नमस्कार. तर हे आहेत कोतवाल गुरुजी. तर जाणून घेऊया ह्यांच्या गणेशोत्सवाचा POV की तुमच्यासाठी गणपती म्हणजे काय? माझ्यासाठी म्हणजे सर्वांसाठीच गणपती म्हणजे एक आपलं आराध्य दैवत आहे. म्हणजे ते सर्व देवांचा देव असं त्याला म्हटलं जातं. कारण असं की तुम्हाला पुराणातही कुठे गणपतीने कुठल्या देवाची पूजा वगैरे केलं हे मिळणार नाही तुम्हाला. म्हणजे तो सर्व देवांचा देव, म्हणजे सगळ्यांचं रक्षण करता, म्हणजे आपण त्याला महागणपती सगळ्यांचं रक्षण करणारा असा तो देव आहे. तर त्याच्याबद्दल आता बोलायचं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे ती. आपण त्या लेवलला जाऊ शकत नाही. म्हणजे अतिशय मोठी शक्ती आहे ती गणपती बाप्पा म्हणजे. आणि आम्हाला त्यांची सेवा करायला मिळते हे आमचं, जे ते आम्हाला सेवा करायची संधी देतात हे आमचं भाग्य म्हणेल. मग तुमचं गणपतीशी नातं कसं आहे? असं म्हणजे अगदी जवळचं नातं आहे. म्हणजे आम्ही रोज त्यांना स्नान घालण्यापासून सगळं करतो. आम्ही त्यांना स्नान घालतो, पूजा करून त्यांची त्यांना नैवेद्य दाखवणं, त्यांचं सगळं सजावट म्हणजे ते आम्ही करतो. म्हणजे आमचं अगदी जवळचं नातं आहे त्यांचं. म्हणजे अगदी घरातल्या व्यक्तीचं आपण करतो, एखाद्या छोट्या बाळाचं म्हणा किंवा आपल्या व्यक्तीचं जसं करतो तसं आम्ही करतो ते. म्हणजे आम्हाला त्याच्यात आनंद आहे. तर तुमच्या मनात काय चालू असतं की बाप्पाशी बोलणं असतं? हां, नक्की आम्ही त्यांच्याशी बोलत त्यांची सेवा करतो. म्हणजे म्हणजे अक्षरशः कुठे पाणी राहिलं तर त्यांना त्रास होऊ शकतो किंवा व्यवस्थित पुसलं पाहिजे किंवा कुठे धक्का लागला तर अरे लागलं असेल का, अशा प्रकारचे प्रश्न मनामध्ये नक्की येतात. अच्छा. म्हणजे सकाळची पहिली आरती किंवा एक नैवेद्य, तर त्याच्यात काय विशेष काय असतं? म्हणजे एक आरती असते ना सकाळची, काही एक रीतिरिवाज असेल? मेन आरती तर संध्याकाळची असते आमची, 7:15ची. सकाळी आणि संध्याकाळी एक 2 ते 3 मिनिटाच्या फक्त वक्रतुंड आणि म्हणजे थोडंसं आरती असते. त्याच्यानंतर चहा दाखवणं असतं. आणि दुपारचा नैवेद्य मात्र व्यवस्थित असतो तो पूर्णपणे. जे काय पंचपक्वान्न असतात, गोड वगैरे सगळं त्याच्यामध्ये असतं. ते दुपारी 1:30 वाजता दाखवलं जातं. अच्छा. तर आता जे बाप्पांकडे भक्त येतात बघ, जे मनापासून श्रद्धे घेऊन येतात, त्यांच्याकडे बघून तुम्हाला कसं वाटतं? नक्की त्यांच्या इच्छा पूर्ण होत असतीलच. अडीअडचणीला त्यांच्या मागे बाप्पा आहेत म्हणून तर ते येतात ना तिकडे. नक्की बाप्पा विघ्नहर्तेच म्हटल्यानंतर सगळ्यांचे विघ्न हरता आहेत ते. म्हणजे नक्कीच लोकांना अनुभव आहे. त्यामुळे ते बाप्पा, आणि बाप्पा तर तुम्ही बघता, म्हणजे अक्षरशः लोक आज तुम्ही मुंबईत बघता, आपल्या लालबाग एरियामध्ये बघता, लोक अक्षरशः वेडी होत आहेत ते. म्हणजे लहान मुलांना घेऊन पावसा पाण्यामध्ये ते बाप्पाला बघायसाठी येतात. आता ह्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न पुढचा विचाराल, पण मी तुम्हाला माझं असं मत आहे की आज जो काय सण साजरा केला जातो म्हणजे तो पूर्वीच्या सणापेक्षा थोडासा मनाला खटकतो. सरळ स्पष्ट सांगायचं म्हणजे पूर्वी हे आगमन वगैरे नव्हती. आता ह्या आगमनांमुळे जो लोकांना त्रास होतो, ट्रॅफिकमधल्या लोकांना त्रास होतो, ट्रॅफिक बंद करतात, रस्ते बंद करतात. आजारी माणसाला जाणं येणं असेल तर खूप त्रास होतो. आजारी माणसं जाऊ दे, ट्रॅफिक बंद करतात. आगमनाच्या वेळी आम्हाला इथून मठातून आम्ही जेव्हा बाहेर पडतो स्नान करून, तेव्हा आम्हालाच जायला तिथे देत नाही. रस्ते बंद असतं, म्हणजे आम्हालाही त्याचा त्रास होतो. तर आगमन वगैरे करणं माझ्या मते नसावं असं माझं मत आहे, वैयक्तिक मत आहे माझं. आगमन वगैरे प्रकार नसावा. जी काय तुम्ही गणपतीची जी उत्सवाची जी मजा आहे ना ती त्याच्यात त्याला काहीतरी गालबोट लागतं त्याच्यामुळे. अच्छा. ते चुकीचं आहे. ठीक आहे तुम्ही, आणि मला असं वाटतं की लोक बाहेरून खूप येतात त्याच्यामध्ये आणि खूप चेंगराचेंगरी होते, स्त्रियांचे खूप हाल होतात. बरोबर. याच्यावरती काहीतरी लोकांनी सुद्धा विचार करायला हवा स्वतःहून. आपल्या उत्साहामुळे आणि उत्सवामुळे लोकांना किती त्रास होतो याचा विचार मंडळाने जरूर करायला अरे असं मला वाटतं. गणपती लोकांना कसा समजला पाहिजे की लोकांना कसा समजतो?
जे आता जी लहान मुलं आहेत किंवा आताची पिढी आहेत त्यांना किती गणपती समजलं तुमच्याप्रमाणे आणि किती समजला पाहिजे? ती श्रद्धा मनामध्ये असावी लागते. ती मी तुम्हाला अरे पाया पड म्हणून तू पाया पडलास तर ते जबरदस्त झाली, त्याला अर्थ नाही. आज गणपती ठीक आहे, आम्ही इथे मठात करतो मठामध्ये, पण आम्ही स्वामींचं आमचं जास्त आहे, म्हणजे आमचा स्वामींचा मठ आहे. आज स्वामींच्याकडे येणारी जी लहान लहान मुलं आहेत ना, ती ज्या श्रद्धेने येतात, आता गणपती म्हणा स्वामी म्हणा एकच झालं, दैवत एकच, रूपं वेगळी वेगळी आहेत, बरोबर. पण ती मुलं ज्या श्रद्धेने येतात ना, अगदी छोटी छोटी मुलं आहेत, 2 वर्षाची 3 वर्षाची, ती येऊन ज्याप्रमाणे इथे बाप्पाच्या समोर किंवा स्वामींसमोर डोकं टेकतात ना, म्हणजे त्यांना आहे म्हणजे देवाविषयी गणपती बाप्पाविषयी श्रद्धा आहे असं मी म्हणेन. आणि ती असायला हवी, कारण अगदीच अंधश्रद्धाळू म्हणजे मला नाही पटत. अच्छा, कुठली तरी शक्ती आहे, म्हणजे या जगामध्ये कुठली तरी एक शक्ती आहे, त्याला आपण दैवी शक्ती म्हणू किंवा काय, पण तुम्ही म्हणाल की देवच नाही वगैरे तर चुकीचं आहे. म्हणजे कुठली तरी शक्ती आहे की जी अडचणीच्या वेळेला आपल्या मागे नक्की उभी असते. आणि मला हा अनुभव आहे की अडचणीच्या वेळेला म्हणजे अगदीच काहीतरी सुचत नाही, तेव्हा कोणाच्या ना कोणाच्या रूपाने, मग ते स्वामी असतील किंवा गणपती बाप्पा असतील, माझ्या मागे उभे राहतात. आणि आहे म्हणजे ते असायला हवं. माणसाने आपली सगळी कार्य करताना कोणाची तरी भीती त्याच्या डोक्यात असायला हवी, आणि ती देवाची असायला हवी असं मी म्हणेन. कारण मग स्वैराचार वाढेल. तुम्हाला कोणाची भीतीच नाही म्हटल्यानंतर तुम्ही तुमच्या मनाला वाटेल तसं वागणार, बरोबर. मग तो स्वैराचार वाढतो. मग तसं व्हायला नाही पाहिजे. बाप्पाची भीती असावी, पण म्हणजे आदरयुक्त भीती असावी. आदरयुक्त भीती म्हणजे मोठी माणसं. येस, नक्की. तुम्ही आता मगाशी बोललात की गणेशोत्सवचे आगमन वगैरे, मग तुमच्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा कसा करायचा? साजरा करायला पाहिजे. तुम्ही विविध कार्यक्रम करा, मुलांना प्रोत्साहन मिळतील असे कार्यक्रम करा. पूर्वीच्या काळात तुम्ही किती बघितलं मला माहिती नाही, माझं वय 65 आहे, 65. आमच्या वेळेला तिथे कार्यक्रम व्हायचे, काहीतरी नाटकं व्हायची किंवा असे काहीतरी म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. ते आता ते बघायला मिळत नाहीत आपल्याला. आता फक्त व्यावसायिकदृष्ट्या गणेशोत्सवाकडे बघितलं जातं. एकदम बरोबर बोलला. त्याच्या मी विरोधात आहे. तो व्यावसायिकदृष्ट्या न होता तो लोकांच्या हिताच्या दृष्टीने काहीतरी त्याच्यामध्ये होईल असं जर झालं तर तो चांगला असेल असं मला वाटतं. गणपतीच्या 11 दिवसामध्ये म्हणजे जो गणेशोत्सव आहे आणि ऐन वेळेला किंवा संकष्टीला, या दोघांमध्ये फरक कसा असतो? ना, 11 दिवसाचा हा उत्सव म्हणजे आपण गणेश चतुर्थी म्हणून जो साजरा करतो, गणेश जन्म म्हणजे गणपतीचा जन्म म्हणून ते भाद्रपद च्या चतुर्थी, भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीला आपण स्थापना करतो त्याची. जन्म म्हणून तर आपण साजरा करतो आणि मग गणपतीची मूर्ती बसवून आपण गणेशोत्सव साजरा करतो. गणपतीचा जन्माचं प्रतीक म्हणून तो करतो. आणि संकष्टी वगैरे तो 1 दिवसाचा प्रश्न असतो. म्हणजे तो म्हणजे त्या तिथीनुसार किंवा कॅलेंडर वर्षानुसार जे काय असेल त्यानुसार ते पौर्णिमा की आपलं हे चतुर्थीच्या दिवशी जो केला जातो, ती चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी वगैरे म्हणतात. आणि ती तो योग खूप म्हणजे कमी असतो, वर्षातून एकदा किंवा 2दा येतो. पण त्या दिवशी पूजा करणं किंवा काय म्हणजे त्या दिवशी खूप भाग्य लागतं. त्या दिवशी आपल्याला पूजा करायला मिळणं. अच्छा, हां. त्या दिवशी लोकांची श्रद्धा असते की हा दिवस खास आहे. त्या दिवशी आपल्या इच्छा असतील गणपती बाप्पा पुढे मांडल्या तर त्या आपल्या पूर्ण होऊ शकतात. त्या दृष्टीने लोक त्याची पूजा अर्चा करतात आणि त्यांच्या पाठीशी राहायची विनंती करतात. आता तुम्ही काही लोक मागण्यासाठी येतात, खूप पैसा दे वगैरे, पण ते चुकीचं आहे. म्हणजे मागणं बघा, तुम्हाला बाप्पा शेवटी तुमच्या मर्जीने नाही देणार. तुम्हाला जे काही योग्य असेल ते तुम्हाला बाप्पा देणार. बरोबर. तुम्ही एखादी गोष्ट मागाल, मला हे दे, तर तुम्हाला ते योग्य आहे की नाही ते बाप्पांना कळतं. तुम्ही काही मागाल तर तुम्हाला जे तुमच्या दृष्टीने तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय योग्य असेल ते तुम्हाला नक्की बाप्पा देणार तुम्हाला ते. तर तुम्ही सांगा की बाबा माझ्या पाठीशी सदैव उभा राहा, अडीअडचणीच्या वेळेला मला कुठले कमी पडू दे, मला 2 वेळचं अन्न आणि सुख समाधान, मानसिक स्वास्थ्य हे महत्त्वाचं आहे सगळ्यात. तुम्ही जर पैसा असून जर मनाने जर अस्वस्थ असाल तर मग त्याचा काही उपयोग नाही. मग तुम्हाला बाप्पाकडे मागायचं असेल तर तुम्ही सांगा की मी सदैव समाधानी राहू. तुम्ही जर पैसा नसलेला माणूससुद्धा समाधानी असतो. म्हणजे माझा अनुभव चांगला आहे म्हणजे ह्या बाबतीत मी बघतो. म्हणजे मीही संसारी माणूस आहे,
रस्त्यावर राहणारं कुटुंब, त्यांचं कुटुंब बघितल्यानंतर म्हणजे म्हणजे वेगळा मला अनुभव होतो. म्हणजे हे होतं की म्हणजे हे रस्त्यावर राहून सुद्धा आनंदी आहेत. मग तुम्ही मोठ्या बंगल्यात राहून म्हणजे 4 BHK मध्ये राहून तुम्ही जर तुमच्या घरात कुटुंबात जर सुख नसेल ना, तर त्याचा काही उपयोग नाही हो पैशाचा. तुम्ही गणपतीच्या वेळेला घरी घरी पूजा करायला जातात वगैरे, तेव्हाच म्हणजे तेव्हाचं काय कसं असतं, लोकांचं मनापासूनचं प्रेम असतं गणपतीवरती? नक्की नक्की प्रेम असतं. म्हणजे म्हणतो त्यामुळे मी गणपतीच्या घरी पूजा करायला मी एकाच गणपतीच्या घरी जातो, एकच. हां, बाकी कुठे आम्ही व्यवसायाने, हा व्यवसाय नाही आमचा. अच्छा, ओके. मी व्यवसाय म्हणून आम्ही हे करत नाही, ओके. आम्ही सेवा म्हणून करतो. आनंद असतो ना तो, म्हणजे तो खरोखर म्हणजे धन्य. म्हणजे तो आम्हाला म्हणजे मीच म्हणेन की तो पैसे देऊन कुठे नाही मिळण्यासारखं. त्यांना जे समाधान मिळतं. आता मी खूप मोठा कोणी पुजारी वगैरे नाही आहे, त्यांच्यापासून जे मिळतं ते मी करतो. आवडते माझी सेवा. तर स्वामींची कृपामुळे किंवा गणपती बाप्पाची कृपामुळे मी. असा एक आयुष्यात क्षण आला का जेणेकरून वाटलं की बाप्पा मला बळ द्या, की एक इमोशनल क्षण आलाय का असा? इमोशनल म्हणजे असं वैयक्तिक आहे. म्हणजे असं म्हणजे एखादा आळ येऊ शकतो किंवा असं काय, त्यावेळेला म्हणजे स्मरण केलेलं होतं की बाबा बघा तुम्ही की हे असं बालन माझ्यावर येऊन देऊ नका. कसं आहे, मी माणूस आहे. म्हणजे मी माणसाकडून चुका होतात, कोणी असू दे. माणूस चुका होत नाही असा माणूस नाही. मी जरी इथे करत असलो तरी माझ्या हातून चुका होत असतील. त्याच्यातून मला त्यांनी होऊ देऊ नये म्हणून त्यांनी मला बुद्धी द्यावी आणि त्याच्यातून मला वाचवावं आणि सदैव माझ्या पाठीशी राहावं. म्हणजे आज तुम्ही माझ्याशी आज मानाने बोलताय, तुम्ही मला एक रिस्पेक्ट देताय, एक तुम्ही मला त्या रिस्पेक्टचा मी मान ठेवला पाहिजे असं माझं मत आहे. आणि ती बुद्धी मला त्याने द्यायची. माझ्या हातून काही असं घडू देऊ नका कोणी वाईट, की जेणेकरून माझ्या लोकांच्या दृष्टीतून मला लोक वाईट दृष्टीने बघतील. असं माझ्या हातून काही होऊ देऊ नका, एवढीच विनंती आहे मला त्यांना. तर विसर्जन म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? विसर्जन म्हणजे बघा 10 दिवस त्यांची सेवा केल्यानंतर पुन्हा ते आपल्या स्वस्थानी जातात. म्हणजे जिथे ब्रह्मा विष्णू महेशाचं निवास आहे तिथे आपण त्यांना सोडतो. म्हणजे तिथे त्यांचं प्रस्थान करतो त्यांचं. आपल्याला त्यांना सांगतो की आता आम्ही बाबा 10 दिवसाची पूजा तुमची केलेली आहे यथोचित, पण जेव्हा जेव्हा आमच्या काही अडचणी असतील, आम्हावरती काही अडचणी येईल, त्यावेळेला तू आमच्या मागे धावून यायचं. विसर्जनात जी लोक अशी मनापासून इमोशनल होतात, तेव्हा काय वाटतं तुम्हाला? वाईट वाटतं. म्हणजे आपल्या घरात 10 दिवस ते असतात आणि आपण त्याचं सगळं म्हणजे आपल्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे त्यांचं सगळं करतो. म्हणजे रोजची पूजा आणि पोशाख, त्यांना नैवेद्य, म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीसारखं लहान होताना आपण देतो. आणि ती व्यक्ती आपल्या घरातली कुणी नसू दे, आपली आवडती व्यक्ती आहे. घरात बाहेर जाताना आपल्याला दुःखही होणार ना, पण आपल्याला त्या कथेप्रमाणे करायला पाहिजे. म्हणजे गणपती बाप्पा आपण ठेवू शकत नाही. म्हणजे त्यांचं प्रस्थानही व्हायला पाहिजे. काही गोष्टी आहेत त्या तशा होत राहणार. आता म्हणजे जे विसर्जनाचं जे आता होतं, ज्या पद्धतीने विसर्जन होतं, ते ज्या आगमनापासून जे विसर्जनापर्यंत म्हणजे जे काय होतं, म्हणजे त्याला शिस्तबद्धता यायला हवी. पण त्याच्यामध्ये मोठमोठे DJ वाजवून डान्स करणं वाटेल तसे ते योग्य नाही. लिमिटेशन पाहिजे. म्हणजे लोकांच्या मनाला काहीतरी आनंद होईल असं त्याच्यातून तुम्ही वाजवा किंवा म्हणजे चांगले. आता मी म्हणेन की कोळी लोकांचं वाजवतात किंवा असे काही त्यांचा डान्स असतो, कल्चरल जे असतं, म्हणजे तसं काहीतरी करा आणि लोकांना आनंद होईल असं काहीतरी करा. तुम्ही एवढं सगळं बोललात की गणपतीबद्दल बोललात, विसर्जन वगैरे बद्दल बोललात, गणपतीच्या नात्याबद्दल बोललात, तर मला ह्या सगळ्याला एक लाईनमध्ये म्हणजे गणेशोत्सवचा POV टायटल देऊन कसं समअप कराल? गणपतीची सेवा पूजा करण्यापासून गणपतीच्या अनुभूती घेण्यापर्यंत हा माझा होता गणेशोत्सवाचा POV. स्वामी समर्थ. तर गुरुजींशी बोलून मला खूप काही शिकायला मिळाले. तर हे आहे की बाप्पा असू दे किंवा अन्नदेव असू दे, तर त्याची सात्विकता जपा आणि त्याची विटंबना होऊ देऊ नका.